कुतूहल आजचा विषय आहे. पक्षी का उडू शकतात? आपण जेव्हा पक्ष्यांचा समूह आकाशात मुक्तपणे विहार करताना पाहतो, तेव्हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपल्याला कळतो. झाडाच्या फांदीवरून पक्षी आकाशात झेप घेतो, गगनात विहार करतो आणि स्वतः अलगदपणे फांदीवर येऊन बसतो. हे दृश्य बघण्यासारखं असतं. ही क्षमता निसर्गाने आपल्याला दिलेली नाही याबद्दल रुखरुख वाटते आणि प्रश्न पडतो, पक्षी का बरं उडू शकत असतील? पहिलं उत्तर मनात येतं म्हणजे पक्ष्यांना पंख असतात म्हणून ते उडतात. उत्तर बरोबर आहे, पण अपूर्ण आहे. जरा आपण खोलात शिरूया. उडणं म्हणजे हवेतून वेगाने पुढे पुढे जाणं. यासाठी पक्षाला हवेत तरंगावं लागेल आणि पुढे व्हावं लागेल आणि या दोन्ही गोष्टी एकाच वेळी आल्या पाहिजे. या पक्ष्यांच्या पंखांच्या साहाय्याने होतात. त्या कशा? पक्ष्यांच्या पंखाचा आकार लक्षपूर्वक बघा. तो उलट्या धरलेल्या चमच्यासारखा असतो. एका बाजूने त्याच्या पंखाचा आकार बघितला तर पुढच्या बाजूला तो जाड असतो आणि पाठीमागे तो निमुळता होत गेलेला असतो. विमानाच्या पंखाची रचनाही तशीच केलेली असते. पक्षी ज्यावेळी हवेत उडत असतात त्यावेळी पंखांच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही पृष्ठभागावरून हवा जात असते. त्यावेळी हवेचा दाब आणि गती बदलते. पंखाच्या वरच्या पृष्ठभागावरून हवा वेगाने जाते आणि खालच्या पृष्ठभागावरून कमी वेगाने जाते. त्यामुळे हवेचा दाब पंखांच्या वरच्या बाजूला कमी असतो आणि खालच्या बाजूला जास्त असतो. त्यामुळे पक्षी हवेत वर ढकलला जातो. त्याला लिफ्ट म्हणतात. 6 इंच रुंदीची कागदाची पट्टी खालच्या ओठांना चिकटवून जर जोरात हवेची फुंकर मारली तर ती हवेत तरंगते, खाली लटकत नाही. हेच तत्त्व इथं दिसतं. पक्षी पंख थोडे पुढच्या बाजूला निघतात, मग खाली ढकलतात, मग पाठीमागे ढकलतात. पक्ष्याच्या पंखांच्या या विशिष्ट हालचालीमुळे त्याला पुढे जाण्याची गती मिळते. त्याला आपण थ्रस्ट म्हणतो. लिफ्टमुळे पक्षी हवेत तरंगतो आणि थ्रस्टमुळे त्याला गती मिळते, म्हणजेच पक्षी हवेत उडायला लागतो. पंख फडफडण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते. त्यासाठी त्यांची फुफ्फुसे मोठी आणि कार्यक्षम असतात. त्यांच्या पंखांची हालचाल करणारे स्नायू मजबूत असतात. पक्ष्यांचा आकार दोन्ही बाजूला निमुळता असतो. त्यामुळे हवा कापून पुढे जायला त्यांना मदत होते. त्यांची हाडे पोकळ असतात. त्यामुळे वजन तुलनेने कमी असते. या सर्व गोष्टींची पक्ष्यांना उडायला मदतच होते.